आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्तानं आपल्या वडिलांची, आपल्या आजोबाची आठवण निरंतर अशी आपल्या स्मरणात राहावी म्हणून हा दिवस आपण साजरा करत असतो भावपूर्ण पद्धतीने. आणि म्हणून या ठिकाणी बापूला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, आदरांजली अर्पण करण्यासाठी पाहुणी मंडळी, मित्रमंडळी, अध्यक्ष मंडळी, त्या गावातील आमचे ज्येष्ठ मंडळीसुद्धा आज या ठिकाणी नक्कीच झाले. त्या सर्वांचं शेतकऱ्याच्या डोळ्याकडे स्वागत करतो. आणि तिसरं आणि परिसरानं आजच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जरा मी जरा काय म्हणतो की त्या पद्धती करा. चला. उत्थान नमामि करा असं. धम्मं नमामि म्हणा. धम्मं नमामि. म्हणा जरा कोण हलवा. संघं नमामि. संघं नमामि. आता मी म्हणतो माझ्यापाठी म्हणा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेश्वरा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि. वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 साधु. हा जोडून तसंच बघा माहिती. वनगंधं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे.
पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेथेन लभामि मोक्षम् ऊफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायं वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संघं सुगतो न भवा धातुगापे लङ्काय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादिधातु वन्दे सब्बेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठाने सुपतिठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षुगभीरगौषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू अद्य कुलभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंता मुसाकरा भक्त काजा चौदार संगणी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळी लागती का मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराजा विपट्टिपटी विहाय सब संपत्ति सिद्धिया सबं रोगं विनाशायं भवे विदायुदायकं सब दुःखा विनाशायं भवे निब्बान संतिके भन्ते अनुगं तत्वा परिवृत मंगलम् समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सद्दममुनिराजस्य सुनन्तु सर्गमोक्षदा धम्म सवन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता धम्म सवन कालो अयं वदन्ता ए संता संत चित्ता की शरणा ये तं लोकं तरेवा भूमा भूमाच देवा गुणगण व्यावता सब कालं ये तु देवावर कनक में मेरे राजे वसंतो संतो संतो सहन्तु मुनिवर वचन संतु मद सुमग सभ्येषु चक्रवालेषु यथा देवाच ब्रह्मणो यामि गतपुण्यतं सम्मं सम्पत्ति साधकं सभ्यतं अनुमोदित्वा समग्रा शासनरता पमादरहिता होन्तु अर्कासो विशेषतो शासनपि च लोकच्च उडी भवन्तु सर्वदा शासनपि च लोकच्च देवा रक्षन्तु सर्वदा सद्दी सुखी होन्तु सर्वे परिवार यत्यनो अनिध्या सुमना होन्तु स सब यातिभिः राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा
अग्नियतो वा उद्दकतो वा विसचतो वा खानुकतो वा कनकटतो वा नखततो वा जनपतरोगतो वा असधम्मतो वा अथलिटतो वा अपुरुषतो वा चंडहत्ति अस्मी गगोणं पुकरं विचितं मणिसपं दीपम् अचंदरच शुक्रं मै सम्यक्तं रक्तं सादिः नानाभयतो वा नानारोगतो वा नानावरतो वा सबे अर्कासु गहन्तु म्हणा साधू 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 आता जसं की हा मंगलगाथा आपण या ठिकाणी घेतला बऱ्याच लोकांना माहिती करून घेतलं का अंजुळा फुलं फुलं सर्वच मानवाच्या कल्याणासाठी फक्त एकट्या दुसऱ्याच्या किंवा नाही. पशु पक्ष्याच्या फुलं तेवढी ज्या मला वाटतं, मूर्तीला फुलं जीव आहे, फुलं सजीव सगळ्यांना आहे, दे की फुलं त्या सर्वांच्याच टाकायला. कल्याणासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2570 वर्षापूर्वी किती 2570 वर्षापूर्वी सगळ्यांचंच कल्याण होऊ दे, सगळी सुखी राहू दे, सगळ्याला धनसंपत्ती लाभू दे, कुणीही रोगी होऊ नये, रोगमुक्त व्हावं अशा पद्धतीची भावना 2570 वर्षापूर्वी या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितले आहे. त्या गाथा आपण घेतलेल्या आपण प्रसन्न वातावरण केलेलं आहे. आता म्हणून जी आपली व्यक्ती आपल्या परिचित असलेली आपली घरातली असलेली आपली लाडकी व्यक्ती आपल्यामधून निघून गेलेली आहे तिच्याप्रती सुद्धा त्यांनी जे पुण्य केलेलं आहे त्यांनी हा संसार उभा करण्यासाठी त्यांचं जे योगदान आहे तशा पद्धतीनं भावामध्ये बहिणीमध्ये गावामध्ये समाजामध्ये आप्तइष्ट नातेवाईकामध्ये 2 मुलांना मुलींना कशा पद्धतीनं त्यांनी घडवलं काय काय त्यांनी कष्ट सोसलं त्याच्यासाठी म्हणून आपण त्यांनी जे पुण्य केलेलं आहे त्या पुण्याच्यासाठी आपण अनुमोदन त्यांचा आदर करण्यासाठी ही वंदना आहे. हा थोडासा भाग दुःख पत्ताच न दुःखा भय पत्ताच निभया शोक पत्ताच निशोका वंतु सपे पिपानिनो यतावताच अम्मेहिं सम्मं पुण्यं संपदं सभ्य देवानुमोदन्तु सभ्य संपत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्दाय श्रीरक्षन्तु सर्वदा भावना वीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता सभ्ये बुद्धा बलपत्ता च पैन्यञ्चं कालयञ्चं बलम् अरन्ता च तेजेन रघबन्धामि सभ्यसो आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महेन्द्रिका पुण्यन्तानुमोदित्वा चिररक्षन्तु शासनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महेन्द्रिका पुण्यन्तानुमोदित्वा चिररक्षन्तु देशनम् आकाशट्टा च भूमट्टा देवा नागा महेन्द्रिका पुण्यन्तानुमोदित्वा चिररक्षन्तु परन्त्वी साधू तिकडल्या बायांना बोलून घे कोण बोलणार आहे बापूच्या जीवनावर